तर टीईटीची परीक्षा ही जवळ येत आहे आणि टीईटी परीक्षा ही का पास करावी, तर प्रायव्हेट शाळेमध्ये झक मारायच्या नसेल, दुसरी गोष्ट गव्हर्नमेंटच्या नोकरीचा आनंद घ्यायचा असेल, लवकर लग्न करून घ्यायचे असेल, समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा मिळवायची असेल तर टीईटी आवश्यकच आहे आणि अतिशय एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांना नोकरी लागली आहे त्यांना आपली नोकरी टिकवून ठेवायची असेल तर ही टीईटीची परीक्षा अतिशय आवश्यक आहे. तर आपण इथं मराठी PYQ बघत आहोत. हा जो मराठी PYQ आहे 2021चा पेपर आहे. कारण की मागच्या 5-7 वर्षाचे जे पेपर असतात त्यांचे जे प्रश्न असतात ते आलटून पालटून काय करावे लागतात, विचारलेले जातात. आणि आज हे असे प्रश्न आहेत जे कितीतरी परीक्षेमध्ये आलेले आहेत. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला PYQ तर मिळेलच, पण कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि काय करायला पाहिजे, कसा डोका वापरायला पाहिजे, कसे उत्तर लिहायला पाहिजे, या सर्वच गोष्टी आपल्याला काय येतील, महत्त्वपूर्ण असतील. ज्या ताई काय करत आहेत, भाजी कापत आहेत किंवा स्वयंपाक करत आहेत, त्यांनी मोबाईल फक्त आडवा करायचा, कानामध्ये समजा इयरफोन असला तर पटापट लावून घ्यायचा. ओटी गुरुजी काय करतील, तुमच्या कानामध्ये बरोबर बोलतील. ठीक आहे. तर काही लोकांना आवाज पण येणार नाही आणि मग तुम्ही मस्तपैकी काय करू शकता, टीईटीची तयारी करू शकता. तर चला आपण काय करूया, सुरुवात करूया. मला कितीतरी लोकांनी म्हटलं की गुरुजी थोडासा जास्त वेळ घेऊ नका, मी आज पटापट हा जो PYQ आहे हा संपवण्याचा प्रयत्न करत आहे. साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही. आता साखरवाडीमध्ये साखर तर आहे, सा आणि र दोन्ही आहेत. वडी नाही आहे, वाडी आहे, म्हणजे हा शब्द नाही आहे. साडी बघा, पहिला सा आणि शेवटचा डी हा सुद्धा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं काय असेल, बरोबर उत्तर असेल. धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. गुरुजी आपण तर किती म्हणतो जी धूम ठोकून पळाला. आता धूम ठोकून पळाला म्हणजे काय येते, वेगाने धावणे. गुरुजी एवढा सोपा येते का जी, नक्की येते. कारण की हा PYQ बघत आहो भाऊ, मी आपल्याकडून काही प्रश्न काय केलेला नाही. हा 2021च्या परीक्षेमध्ये आलेला आहे. 2023 मध्ये हाच प्रश्न काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. होऊ शकते 2026 मध्ये सुद्धा हेच येईल. त्यानंतर पुढीलपैकी कोणती रूपे र ची नाहीत, सर्व, सम्राट, राष्ट्र आणि यापैकी नाही. तुम्ही सर्व, सम्राट, त्याच्यानंतर राष्ट्र हे जर बघितलं तर र ची रूप नाहीत, म्हणून यापैकी नाही. तुम्ही असं म्हणायचे नाही गुरुजी तुम्ही बरोबर पूर्ण समजावायची. कारण की काही लोकांनी मला म्हटलंय गुरुजी आम्ही सर्व पाहून घेऊया, आपला आम्ही पाहून घेऊया, तुम्ही फक्त पटापट उत्तर सांगा. तर चला एक व्हिडिओ आपण असा पण बघून सांगू. तुम्हाला जर वाटत असेल की गुरुजी नाही जी पूर्णच सांगा तर मला कमेंट्स करायच्या. कारण की आपण ऑनलाईन नाही आहे, आपण ऑफलाईन आहे, कधी व्हिडिओ सुरू करून बघू शकता. पुढीलपैकी अचूक शब्द कोणता. आता पुनर्वसन कसा लिहिला जाते, पुनर्वसन कसा लिहिला जाते, तर हावाला पुनर्वसन काजी, पूर्णवसन काजी, त्याच्यानंतर सवर रफार काजी की पुन्हा वसनजी. तर पुनर्वसन हा पहिला जो पुनर्वसन लिहिला आहे हा काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया, पट्टा बघूया भाऊ, आता तुमच्याकडे वेळ नाही आहे म्हणता. तर चला ठीक आहे. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत. क्रियाविशेषण म्हटलेलं आहे, अरे रे शाब्बास, परंतु म्हणून, आता इकडे, करितासाठी. तर यापैकी क्रियाविशेषण या गटातील असणारे जे काही शब्द आहेत ते आहे आता आणि इकडे. आता आणि इकडे जे क्रिया विषयी काय करतात, विशेष माहिती सांगतात. चला ठीक आहे. तर तिसरा याचा उत्तर येईल. त्यानंतर पुढीलपैकी धातू साधित विशेषणे कोणते. आता इथं लक्षात द्यायचं, शब्दाच्या जाती विशेषण तर आपण बघितलं. आता आपण धातू साधित विशेषण म्हणजे काय 2 मिनिटात सांगतो जी, मला सर्व स्पष्ट करायचे नाही. तर की क्रियापदातील जे काही मूळ शब्दांनाच धातू असे म्हणतात. क्रियापदातले जे मूळ शब्द आहेत त्यांना काय म्हणतात, धातू म्हणतात. आणि धातूंना प्रत्यय जोडून त्यांच्या नामापूर्वी एखाद्या विशेषणासारखा काय केला जातो, उपयोग केला जातो. कोणापूर्वी, नामापूर्वी. तर त्यालाच आपण काय म्हणतो, धातू साधित विशेषण असे म्हणतो. फळ भाजी हा होणार नाही. वाहती नदी, आता इथं काय म्हटलेलं आहे, नामापुरती. नाम काय आहे, नदी. त्याच्या पूर्वी विशेषणासारखा. तर नदी कशी, वाहती नदी. हा ठीक आहे. थोडी पुस्तके, याच्यामध्ये पुस्तक हा नाम आहे आणि थोडी काय आहे जी हा आहे परिणामवाचक विशेषण. परिणाम किती, परिणाम आहे की नाही, तर हाही होणार नाही. तर आपला उत्तर आहे वाहती नदी. कोणता गाव तर होणार नाही. आता तुम्ही म्हटलं म्हणून लवकर शिकवा गुरुजी. चला ठीक आहे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे. सकर्मक क्रियापद कोणतं आहे, तर गवडी धार काढतो, आंबा नासका निघाला, मला घरी यावयास रात्र झाली आणि सुनील उद्या पुण्याला जाईल. आता याच्यापैकी काय म्हणतो, कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक
कर्मासहित, तर गवडी धार काढतो हा काय होईल? सकर्मक क्रियापद होईल. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? याच्यामध्ये काही डोकायत लावायची गरज नसेल, माहीत असेल तर पटकन उत्तर सांगा, नाहीतर पाठांतर करून घ्या. मराठीतील आद्य ग्रंथ हा विवेक सिंधू आहे. विवेक सिंधू पहिलाच उत्तर आपला इथं बरोबर होईल. त्यानंतर म्हटलेलं आहे पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? पूर्ण वर्तमान काळ, आता लक्ष द्यायचं, होता कापून टाका, ठीक आहे ना. आता मधून लाडू खाल्ला असेल, त्यानंतर मधू लाडू खातो, मधूने लाडू खाल्ला आहे. आता याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण क्रिया पूर्ण झाली आणि वर्तमान काळात आहे. कोणता आहे? जी मधूने लाडू खाल्ला आहे. भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते? अगदी सोपा वृत्त आहे भुजंग प्रयात. याच्यामध्ये काहीच नाहीये. सर्व गण कसे असतात? ये वाले असतात. ययाती, ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूसी घडते, या ओळीतील अलंकार कोणता? सप्तपदे सहवासे सख्य साधूसी घडते, या वाक्यातील अलंकार विचारलाय गुरुजी. तर हा जो उदाहरण आहे हा अनुप्रास अलंकाराचा उदाहरण आहे. का आणि कसं जर पाहिजे असेल तर मला कमेंट्स करून सांगायचं, मी तुम्हाला स्पष्टीकरण देईन. त्यानंतर पुढीलपैकी वष्टे वर्ण कोणता? वष्टे ओठ हालतात, कसा? भ, ल, स, ह. माझ्याकडे तुम्ही जे बघितलं तर समजून जाईल. भ, ल, स, ह. गुरुजी भ मध्ये काय झाला होता जी? तुमचा ओठ हल्ला होता जी. तर भ काय होईल? भ काय होईल? वष्टे वर्ण होईल. त्यानंतर पर्याय दिलेले आहेत. आता तुम्ही म्हणता ना गुरुजी सुरुवातीला येते का जी गद्य किंवा पद्य? नाही बापू, हा गद्य आणि पद्य कुठेही येऊ शकते. सुरुवातीला येऊ शकते, मधात येऊ शकते, शेवटी येऊ शकते, कुठेही येऊ शकते. आणि तुम्हाला मी पुन्हा सांगतो की गद्य किंवा पद्यावरचे काय करायचे? प्रश्न जर सोडवायचे असतील तर प्रश्न त्यांना वाचून घ्यायचे. म्हणजे 13 ते 16 जे प्रश्न आहेत तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळेल अगोदर वाचायची. तुम्ही वेळ कमी घ्या म्हणता म्हणून मी काय करतो? डायरेक्ट कविता वाचत आहे. चला ठीक आहे, कविता वाचूया का? ठीक आहे. कोपर्यासी गुणगणत अन अभंग, उभा केव्हाचा एक तो अपंग, भोवतीचा अंधार तो निमाला, हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला, जीभ झालेली ओरडून सोस, 4 दिवसांच्या त्यातही उपास, नयन थिजले थरथरती हातपाय, रूपे दैन्याचे उभे मूर्त काय, कीव यावी पण त्याची कुणाला, जात उपहासुनी पसरला कराला, तोच येई कुणी परतूनी मजूर, बघून दिना त्या उधानून उर, म्हणे काय म्हणे राहीन दिन एकमी उपासी, परी लागू दे 2 घास यासी, खिसा ओतुनी तया ओंजळीत, चालू लागे तो दिनबंधू वाट. आता याच्यामध्ये ही जी कविता आहे त्याच्यामध्ये या कवितेमध्ये कोणाचे वर्णन केले आहे असं म्हटलेलं आहे. आता गुरुजी बघा, आम्ही तुम्हाला समजा सांगतो डिस्क्रिप्शन, तर म्हणता गुरुजी पटपण घ्या. तर सांगता का आता तुम्ही या कवितेमध्ये कोणाचे वर्णन केलेले आहे? गुरुजी अपंगाचे केले आहे. बरोबर जी, हुशार लोक. मास्तरीबाई तर जास्त हुशार आहेत, मास्तरीबाईंना जास्त आला, ठीक आहे. त्यानंतर त्याचे हातपाय का थरथरत होते? आजारामुळे, उपासामुळे, दमल्यामुळे की भीक मागितल्यामुळे? सांगा बरं. तर उपासामुळे असा शब्द आलेला आहे. उपासामुळे त्याचे हातपाय थरथरत होते. दीनबंधू कोणास म्हटलेले आहे? भिकाऱ्यास म्हटले, धनिकास म्हटले, मजुरास म्हटले की ईश्वरास म्हटले? आता याच्यामध्ये जो दुसरा आणि चौथा आहे तो तर होणारच नाही. कोणाविषयी म्हटलेला आहे जी? मजुराविषयी म्हटलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले? तर त्याचा ऊर भरून आला. भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले, आपले अन्न त्यास दिले, त्याने त्यास शिव्या दिल्या. चौथा तर आहेच नाही, मग कोणता आहे जी? तर काय केले त्याने? भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील आपले सर्व पैसे टाकून दिले, असं इथं उल्लेख आलेला आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? तुम्हाला सर्वांना माहित असू शकते. आता जे काही केशव कुमार नाही रे भाऊ, तर तो जो पहिला जो आहे प्रकी अत्रे, हा केशव कुमार आहे. केशवसूत कोणता आहे? कृष्णाजी केशव दामले. त्यानंतर राग गडकरी माहित आहे का जी? राम गणेश गडकरी यांना आपण काय म्हणतो? गोविंदाग्रज म्हणतो. आणि विवा शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो. तर इथं जो काही केशवसूत आहे कोण होतील?
कृष्णाजी केशव दामले. आता गुरुजी अवनाजी थोडं थोडं सांगावं लागते कधी कधी, ठीक आहे. त्यानंतर पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे पाहिजे होते किंवा कोणते विरामचिन्ह असायला हवे. ताई म्हणाली काय? ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला. आता लक्ष द्यायचं, इथं ताई म्हणाली ना, ताई म्हणाली की नाही, तर काय असायला पाहिजे, तिचे शब्द जे तसे म्हणजे अवतरण चिन्ह असायला पाहिजे. पहिला तर काय जी प्रश्नार्थक चिन्ह आहे, दुसरा पूर्ण विराम आहे, तिसरा स्वल्प विराम आहे आणि चौथा काय आहे, अवतरण चिन्ह असायला पाहिजे होता. ठीक आहे जी. आता आपण पुढला प्रश्न बघूया, पट्टापट्टा बघूया. ठीक आहे. धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. धाकट्या भावाला, ठीक आहे, थोरला धाकटा, लक्षात ठेवायचा भाऊ, लहान ना मोठा कोण आहे, है ना. तर धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? ठीक आहे. चौकशी पत्र कराल का, अभिनंदन पत्र कराल का, तक्रार पत्र कराल का, की मागणी पत्र कराल का? भाऊ तक्रार आणि मागणी तर होणारच नाही जी. मग आता सांगाल जी काय, अरे तुमच्या धाकटा भाऊ आहे ना जी, त्याला तेवढा राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत समजा तुम्ही मास्तरीन बाई, तुम्हाला समजा 115 मार्क मिळाले, तर काय होईल जी, अभिनंदन होईल ना. हां ताई, ठीक आहे. तर काय होईल, अभिनंदन पत्र. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. काय बघूया? पुढला प्रश्न, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द लिहा. म्हणजे एकच शब्द कोणतं होईल, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा. त्याला आपण हजरजबाबी म्हणतो का, वाचाळ म्हणतो का, तोंडाळ म्हणतो का, शब्दप्रभू म्हणतो का? तर ते लक्ष द्यायचं, वाचाळ आणि तोंडाळ होणारच नाही, पण पटकन उत्तर देणारा त्याला हजर जवाबी. हजर म्हणजे तुरंत, जवाबी म्हणजे उत्तर देणारा. हां ठीक आहे. त्यानंतर हे सर्व आलेले आहे जी, आम्ही PYQ घेत आहोत, ठीक आहे ना. काही पिऊन नाही घेत आहोत, PYQ घेत आहे. हां, नाही तर तुम्ही काहीच्या काहीच समजाल, ठीक आहे. त्यानंतर लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? गुरुजी पाठांतर करून टाकायचं, कारण की पाठांतरवाला आहे ताई. हां, तर त्याचं पटकन उत्तर सांगून देतो मी. 6 फेब्रुवारी 2015. कोठे आहे जी? 6 फेब्रुवारी. अजी गुरुजी 6 तर सर्व ठिकाणी आहे, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. 6 फेब्रुवारी 2015ला लेखक जे भालचंद्र नेमाडे आहेत त्यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार प्राप्त झाला किंवा देण्यात आला. चला ठीक आहे. त्यानंतर पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? हाही पाठांतर करायचे तुम्ही. तर याचे जे उत्तर आहे, याचे उत्तर येईल डॉक्टर सदानंद मोरे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया, सट्टा बघूया, ठीक आहे ना जी. हां, त्यानंतर सभा या शब्दाचे लिंग कोणते? तो स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे की उभयलिंगी आहे? आता सभा कसा ओळखायचा? तो सभा, ती सभा, ते सभा की काहीच नाही? तर सभा हा जो शब्द आहे हा स्त्रीलिंगी शब्द आहे, ठीक आहे ना. त्यानंतर तुम्ही स्वतःला काय समजता, यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार लिहा. म्हणजे तुम्ही स्वतःला हा काय होईल? तुम्ही स्वतःला हा काय होईल? पुरुषवाचक व आत्मवाचक होईल की अजून काय होईल? ते तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर सांगायचं आहे. सांगा बरं जी काय होईल, तर पटापट सांगा, पटापटा सांगा, पटापटा काय करा, सांगा बरं, पटापटा काय करा. तुम्ही स्वतःला, गुरुजी तुम्हीच सांगून द्यायची. पुरुषवाचक व आत्मवाचक. पुरुषवाचक तुम्ही स्वतःला पुरुषवाचक व आत्मवाचक, स्वतःलाच पण आलेलं आहे ना. चला ठीक आहे. बघा, स्वतःला म्हणजे आत्मवाचक तर येईल, दोनच आत्मवाचक आहेत, पण प्रश्नार्थक आहेच नाही म्हणजे पहिला येईल. चला ठीक आहे. त्यानंतर पुन्हा काय दिलेलं आहे, उतारा दिलेला आहे. उतारा वाचून घेतो, पण तेच आहे की तुम्ही उतारा काय करायचं, प्रश्न अगोदर वाचून घ्यायचं. 25, 26, 27, 28 4 प्रश्न आहेत गुरुजी, ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, काय म्हणतात, ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस. ज्या मनुष्याला मनाच्या पावित्र्याचे महत्त्व कळत नाही तो मनुष्य धरणीस भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य नि संपत्ती देते. आळशी मनुष्य हा दुष्ट असतो, तो समावाचा शत्रू बनतो, तो कधीही सुखी होत नाही. उद्योगी आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो, तो अनेकांना सुखी करतो. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते. धैर्यशील मनुष्य हाल अपेष्टा सहन करतो आणि संकटावर मात करतो. असा लहानसा पॅरेग्राफ दिलेला आहे जी.
आणि याच्यावरचे प्रश्न. चला आपण प्रश्न बघूया. तर ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता? तर इथे काय दिलेलं आहे? ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते तो जगातील सर्वात पवित्र माणूस असे ज्योतिबा फुले म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? तर निर्दोष व उद्योगी जीवनामुळे, निर्दोष व समाधानी जीवनामुळे, व्यायाम व व्यवसायामुळे की दुसऱ्याला व्यवसायात मदत केल्यामुळे? तर इथं दिलेलं आहे निर्दोष व उद्योगी जीवनामुळे. पहिलाच जो पर्याय आहे तो बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. आळशी मनुष्य कसा असतो? तर समाधानी असतो, तो समाजाचा नायक असतो, तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो की तो आपला वेळ चैनीत घालवतो? तर याच्यापैकी जो काही आळशी असतो तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो, समाज प्रगती करत नाही असं ज्योतिबांनी सांगितलेलं आहे. चला ठीक आहे. त्यानंतर धैर्यशील माणूस कसा ओळखावा? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. कसा ओळखावा? तर आपल्या पॅरेग्राफमध्ये काय आलेलं आहे? पॅरेग्राफमध्ये दिन को अगर रात कहे रात कहेंगे. तुम्हाला गाणं पाठांतर करून घ्यायचं. पॅरेग्राफमध्ये जो दिला असेल तोच लिहायचा ताई. चला ठीक आहे. तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असावा हाच दिलेला आहे धैर्यशील माणसाची ओळख. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. अगदी 2च प्रश्न आहेत जी. टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? टवटवीत विरुद्ध काय होईल? सतेज होईल का? मलूल होईल का? निसंदेह होईल का? कोरडे होईल का? तर सांगा बरं जी. तर टवटवीत याचा अचूक विरुद्धार्थी होईल मलूल, म्हणजे चिरमुटलावाला. चिरमुटलावाला. ठीक आहे. चिरमुटला शब्द आहे का जी तुमच्याकडे? त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आपण बघूया की आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती करा. सुरू करूया कार्यक्रमाला की कार्यक्रम सुरू करूया? वेळात की वेळेत? वाक्यात कोणतीही चूक नाही. सांगा बरं जी. तर याच्यामध्ये 2 चुका आहेत. म्हणून काय झालं होतं? या प्रश्नाला ज्या 2 पैकी कोणताही ऑप्शन लिहिला होता तो बरोबर देण्यात आला होता. तर आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. तर कार्यक्रमाला नाही म्हणत आपण, कार्यक्रम सुरू करूया म्हणतो, म्हणजे दुसरा बरोबर आहे. आणि थोड्याच वेळात नाही म्हणत आहे का म्हणतात? थोड्याच वेळेत म्हणतात, म्हणजे तिसरा सुद्धा बरोबर आहे. ज्या ताईंनी, ज्या भाऊनी किंवा जी या परीक्षेमध्ये 2 आणि 3 पर्याय लिहिलं होतं त्यांना गुण मिळाले होते. सध्या इथंच थांबतो. कसं शिकवायचं मला कमेंट्स करून नक्की सांगता. कसं शिकवायचं म्हणजे सर्वांचे उत्तरे द्यायचं की फक्त जे काही बरोबर ऑप्शन आहे ते पटापटा घ्यायचं आणि पटकन टीईटी पास करायची ते मला सांगावं. इथंच थांबतो. नमस्कार.